चला, आज मी तुम्हाला आमच्या बागेत घेऊन आले आहे. इथे तुम्हाला फणसाचं झाड दिसतंय, म्हणजे नक्कीच समजलं असेल की मी आज तुम्हाला कोणती रेसिपी करून दाखवणार आहे. आज मी तुम्हाला या फणसाच्या छोट्या कोयरीची चेचलेली भाजी करून दाखवणार आहे. या फणसापासून आपण अनेक पदार्थ बनवू शकतो. या कोयरीपेक्षा थोडीशी मोठी झालेली जी कोयरी असते त्याची आडात्याची भाजी आपण करू शकतो. आणि ज्यावेळेला हे फणस मोठे होतात आणि त्याच्यामध्ये गरे धरतात त्यावेळेला गऱ्या आठळ्यांची पण भाजी आपण करू शकतो. या कच्च्या गऱ्यांपासून आपण वेफर्स बनवू शकतो आणि पिकलेल्या गऱ्यांच्या मधापासून आपण फणसपोळी, वडे किंवा धोडस बनवू शकतो. उन्हाळ्यामध्ये हे फणसाचे गरे, कच्चे गरे सुकवून ठेवले जातात आणि पावसाळ्यामध्ये त्याची भाजी केली जाते. चला तर आपण या रेसिपीकडे वळूया. इथे मी सुरीला तेल लावून घेतलं आहे आणि आता ही फणसाची कोयरी मी कट करून घेते. इथे मी भाजी चिरलेला व्हिडिओ दाखवला, म्हणजे जी नवीनच स्वयंपाक शिकत असतात त्यांना फणसाची कोयरी कशी साफ करायची ही माहीत नसतं. त्यांच्यासाठी हा मी भाजी चिरायचा व्हिडिओ दाखवलेला आहे. आता मी इथे ही कोयरी कट करून घेते आणि त्याच्या फोडी करून साफ करून घेणार आहे. फणसामध्ये पोटॅशियम, फायबर, विटॅमिन ए, विटॅमिन सी, आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम हे आणि असे अनेक घटक असतात जे आपल्या शरीराला पोषक ठरतात. इथे मी ही फणसाची कोयरी रात्रीच चिरून पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे. म्हणजे काय होईल, जो कोयरीला चीक असतो तो पाण्यामध्ये उतरतो. आणि मी 1 वाटी काळे वाटाणे पण भिजत घातलेले आहेत, ते मी ह्या भाजीमध्ये वापरणार आहे. भाजी चिरल्यानंतर किमान अर्धा ते 1 तास तरी पाण्यामध्ये राहिली पाहिजे, म्हणजे त्याचा चीक निघून भाजी स्वच्छ होते. तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा ही भाजी चिरून पाण्यात टाकू शकता. आता मी ही सर्व साफ करून घेतलेली एका भांड्यामध्ये ह्या फोडी घालून पाणी घालून रात्रभर ठेवून दिलं. आता सकाळी मी ह्या कुकरमध्ये थोडं गरम पाणी घेतलं आणि त्यामध्ये काळे वाटाणे भिजलेले होते ते घातले आणि फणसाच्या फोडी सगळ्या घालून घेतल्या आणि 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल घातलं म्हणजे आपल्या कुकरला चिकटणार नाही. आणि इथे मी अर्धा चमचा मीठ घालून या कुकरला 4 शिट्या काढून घेते. आता इथे मी 1 लसणीचा कांदा सोलून घेतला आहे आणि 3 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतले. मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. याची मी आता जाडसर भरड काढून घेणार आहे. ही बघा, अशा पद्धतीने मी जाडसर भरड काढून घेतली. आता मी हा कुकर थंड झालेला आहे आणि मी तो उघडून आतल्या ज्या फोडी आहेत त्या ताटामध्ये काढून घेते. या कुकरला मी 4 शिट्या दिल्या होत्या, त्यामुळे आपण जे तळायला काळे वाटाणे घातले ते आणि या फणसाच्या फोडी छान शिजून आल्या. इथे मी या फोडी सगळ्या ताटात काढून घेते आणि खलबत्त्याच्या दगडाने मी ह्या चेचून घेते. तुमच्याकडे खलबत्त्याचा दगड नसेल तर तुम्ही जाड बुडाच्या वाटीने पण ह्या बारीक करू शकता. हे बघा, अशा पद्धतीनं मी ह्या फोडी सगळ्या बारीक करून घेते, म्हणजे चेचून घेते. आता मी हे 5 मिनटं हातानेही असं चिरडून घेणार आहे, म्हणजे कुठे फणसाच्या फोडी राहिल्या असतील तर त्यासुद्धा बारीक होऊन जातात. आता मी इथे एका कढईमध्ये 4 चमचे खोबरेल तेल टाकून घेतलं आणि अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि मगाशी जी मिरची आणि लसणीची भरड काढून घेतली होती ती घालून मी परतून घेतलं आहे. आता इथे मी पाव चमचा हळद पावडर घालून घेते आणि फोडणी ही 2 मिनटं परतून घेते. इथे मी पाऊण चमचा मीठ घालून घेतलं आहे आणि जे वाटाणे उकडून घेतले होते, फणसाच्या तळाला जे घातले होते ते मी वाटाणे इथे घालून घेते. मगाशी मी फणस शिजताना मीठ घातल्यामुळे आता मी इथे मिठाचं प्रमाण कमी ठेवलेलं आहे. आता मी ही फोडणी परतून घेतले आणि इथे मी एका वाटीचं खोबरं घालणार आहे, म्हणजे नारळाची जी 1 वाटी असते त्या वाटीचं मी खोबरं घातलेलं आहे. आता मी
परतून घेतलं आहे आणि आपण जी मगाशी भाजी चेचून घेतली होती ती इथे मी घालून घेतले. मी आता ही भाजी परतून घेते, म्हणजे जो आपण मसाला तयार केला होता तो ह्या भाजीला छान लागून येतो. आपण मगाशी जे फणस शिजताना पाणी घातलं होतं त्याच्यामध्ये जे शिल्लक राहिलेलं पाणी असतं ते थोडं मी इथे घालून याच्यावर मी ताटली ठेवून दिले. 5 मिनटं झाल्यानंतर मी ही ताटली बाजूला करून भाजी थोडीशी ढवळून घेते. आपण जे पाणी घातलं होतं त्या पाण्यामुळे आणि वाफेमुळे भाजी सुंदर शिजून आलेली आहे. हे बघा, अशा पद्धतीनं ही भाजी झालेली आहे. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा, चवीला सुंदर होते आणि आपण जी लसूण वापरतो त्या लसणीचा स्वाद ह्या भाजीला फारच सुंदर येतो. आता मी ही भाजी तुम्हाला सर्विंग बाउलमध्ये काढून कोथिंबीर घालून दाखवते.